छत्रपती संभाजीनगरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार पाहायला मिळाला होता। आरोपी हे गावठी कट्टा आणि तलवारी घेऊन दहशत निर्माण करत होते। 19 जानेवारीला पहाटे 6:30च्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी पुंडलिक नगर भागात गुन्हेगारी टोळ्यांमधील जुना वाद उफाळून आला होता। भरवस्तीत गोळीबारही झाला। आधी मोबाईल आणि एका मुलीच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट गँगवॉर पर्यंत गेला। त्याच प्रकरणातील अटकेतील आरोपी तपासासाठी बाहेर आणले होते। अटकेतील आरोपी सोमवारी स्थळ पाहणीसाठी बाहेर काढण्यात आले होते। आरोपी कुठे लपले होते, त्यांनी काय केलं याबाबतची पाहणी करण्यात आली। यावेळी आरोपींची थेट रस्त्यावर धिंड काढून त्यांना घटनास्थळी नेण्यात आलं। पुंडलिक नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 26/2026 प्राणघातक हमला करणे आणि दहशत निर्माण करणे, फायरिंग करणे अशा कृत्य केलेले आहेत आरोपींनी। त्या अनुषंगाने पुंडलिक नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे। त्यातील अटक आरोपी क्रमांक 1 ते 7 यांना तपासकामी आम्ही आज रोजी इथे बाहेर काढलेला आहे। त्या आरोपितांनी गुन्हा केल्यानंतर कुठे लपले होते, यापैकी 3 आरोपी कुठे लपले होते ते ठिकाणं दाखवण्यासाठी ते आलेले आहेत। ते व्हेरीफाय केलेले आहे आम्ही आणि सदर परिसरातून आता त्यांना पुढील कारवाईसाठी आम्ही कोर्टात नेत आहोत। साहेब, ह्यांच्यावर जे कलम आहे त्याच्या अगोदर पण ह्याच्यावर काय केस होते? याच्यातील आरोपी जो शुभम जाट आहे त्याच्यावर यापूर्वी 19 केसेस पुंडलिक नगर, मुकुंदवाडी, जवाहरनगर, करमाड, एम सिडको असे विविध गुन्हे दाखल आहेत। तसेच त्याचे मनोज पडूळ आणि इतर जे सहआरोपी आहेत त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत। तुम्ही काय आवाहन करणार इथून जनताला? इथं आम्ही नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठलाही गुंड, कुठलाही बदमाश याच्या दहशतीत राहू नका। आणि जे कोणी स्वतःला हा सेना ते सेना म्हणून जर जे विविध गुन्हेगारी गट तयार केलेले आहेत, वानर सेना वगैरे अशा प्रकारचे, त्या कुठल्याही त्यांच्या दहशतीमध्ये राहू नका। पोलीस त्यांच्या विरोधात सक्त ते सक्त कारवाई करेल। तुम्ही फक्त पोलिसांवर विश्वास ठेवा, कायद्यावर विश्वास ठेवा। कायदा हातात घेऊ नका। तुमच्या विरुद्ध त्यांनी काही हे केलेलं असेल, तुमच्यावर काही कृत्य केलेलं असेल, मारहाण असेल, दहशत निर्माण करण्यासाठी काही चाकूनी धाक असेल, शक्तिशस्त्रांनी धाक केलेला असेल, तर बिलकुल तुम्ही त्या विरोधात जे काही हद्द आहे त्या अनुषंगाने त्या पोलीस स्टेशनला तक्रार करा। आम्ही सक्त ते सक्त कारवाई करत आहोत। आपलं पूर्ण नाव आणि पत्ता आहे? आम्ही पोलीस निरीक्षक भंडारे, अशोक भंडारे, पुंडलिक नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी। थँक्यू। 6 दिवसांपूर्वी कुख्यात गुन्हेगार शुभम उर्फ भिकूलाल जाट याने आपल्या साथीदारांसह सचिन लाहोट यांच्या घरावर हल्ला केला। आरोपींनी घरासमोर येऊन शिवीगाळ करत गोंधळ घातला। जेव्हा सचिन यांनी खिडकीतून डोकावलं तेव्हा शुभमने पिस्तूल काढून त्यांच्या दिशेने 2 गोळ्या झाडल्या, परंतु त्या गोळ्या त्यांना लागल्या नाहीत। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला, तेव्हा काही आरोपींनी घराच्या गच्चीवरून उड्या मारून पळण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना झडप घालून पकडलं। मुख्य आरोपी शुभम जाट हा पोलिसांना चकवा देण्यासाठी रेल्वे रुळाच्या दिशेनं पळाल्याचं त्याच्या आईनं सांगितलं, मात्र पोलिसांना संशय आल्यानं घराची झडती घेतली असता तो गच्चीवरील पाण्याच्या टाकीत लपलेला आढळला। या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम जाट याच्यावर पुंडलिक नगर, जवाहरनगर, करमाड तसंच इतर पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत। इतर आरोपींवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। त्यामुळे दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपींचा पोलिसांनी असा माज उतरवल्यानं पोलिसांच्या या गोष्टीची चर्चा होतीये। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।